नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई। दोडामार्ग बांधा राज्यमार्ग बनलाय जीवघेणा, बांधकाम खात्याचं अक्षम्य दुर्लक्ष। आणि भाजपच्या माध्यमातून सोडवणार लोकांचे प्रश्न, संजू परब यांचा विश्वास। हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। दोडामार्ग बांधा राजमार्गावर जीवन प्राधिकरणकडून मणेरी ते वेंगुर्ला पाईपलाईनसाठी झालेलं वारेमाप खोदकाम, साईड पट्टीची नासधूस आणि अजूनही अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवलेली रस्त्याची साईड पट्टी, माती टाकल्यानं तुंबलेले गटार यामुळे आज दोडामार्ग बांधा या दोडामार्ग तालुक्याला जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गाची पूर्णतः वाताहत झाली आहे। बांधकाम खात्यानं त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानं ही परिस्थिती वेळीच न सुधारल्यास हा राज्यमार्ग जीवघेणा ठरू शकतो। बांधा दोडामार्ग राज्यमार्गावर सासोली कळणे इथं मुख्य घाटीत गटारातून वाहणाऱ्या पाण्याचं योग्य पद्धतीनं गटार व्यवस्थापन न केल्यानं या ठिकाणी नुकत्याच झालेल्या पावसात चक्क रस्ताच ढासळलाय, तर सासोली कुडासे तिठ्याजवळ गटाराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे या मार्गावरून वाहने चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। जिओ कंपनीनं केबल टाकण्यासाठी गटार खोदाई केली होती, तर अशाच पद्धतीची मोठ्या पाईपलाईनसाठी जीवन प्राधिकरण विभागानं खोदाई करून पाईपलाईन टाकली आहे। या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। या साऱ्या कारणामुळे दोडामार्ग बांधा राज्यमार्गावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। त्यामुळे संबंधित विभागानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। गटाराचं पाणी जाण्यास वाटच नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं या भागातून तीव्र नाराजी व्यक्त होते। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। तळवडे जाधववाडी इथं शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलन करताना रोखलं। बांधकाम काढून शेतीतील घुसलेलं पाणी सोडवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम होते। तळवडा येथे आज मी या ठिकाणी दाखल आहे। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन या ठिकाणी सुरू होणार होतं, मात्र हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी पोलीस फाटा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाला आणि आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी समज देत पोलिसांनी आंदोलनापासून त्यांना दूर केलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। तळवड्यामध्ये जो नैसर्गिक स्रोत आहे म्हणजे वहाळ आहे, त्या वहाळामध्ये एका व्यक्तीनं अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि ते बांधकाम केल्यामुळे या ठिकाणी जो पाण्याचा प्रवाह होता तो प्रवाह या ठिकाणी अडवलेला आहे आणि त्यामुळे पाणी हे शेतीत घुसलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे। माझ्यासोबत या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकताय। शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आणि शेतकरी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये तहसीलदार, पोलीस त्याप्रमाणे महत्त्वाचे जे नेते आहेत ते नेते मंडळी आणि शेतकऱ्यांचे नेते या ठिकाणी बातचीत करतात। मात्र या बातचीतमधून हा प्रश्न न सुटल्यास आपल्या आंदोलनावर आपण कायम असल्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमच्याशी बातचीत करताना बोलून दाखवलं आहे। या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचे नेते माझ्यासोबत आहेत, अनिल जाधव यांच्याशी आपण बोलणार आहोत। अनिल जाधव, या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित आहेत, नेमकी काय भूमिका आहे आणि हा प्रश्न नेमका कधीपासून उपस्थित झाला आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला आजपर्यंत सहकार्य केलेलं नाही किंवा सहकार्य केलेलं आहे, अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये या सर्वावर चर्चा सुरू आहे।
यावर तोडगा न निघाल्यास आपण आपल्या भूमिकेवर ठाम असणार का? याबाबत आपण अनिल जाधव काय सांगाल? गेली अनेक वर्ष आमच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसतोय. हा बरीच वर्ष प्रकार चालू आहे, परंतु आता ह्या वर्षी तर पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे आणि पलीकडे आमच्या शेतीच्या पलीकडे जो रस्ता आहे तो त्या रस्त्याला लागूनच अगदी मोठ्या प्रमाणावर काही लोकांनी बांधकामं केलीत आणि त्या बांधकामामुळे पूर्णपणे पाणी हे आमच्या शेतीत आता साचून राहिलं आहे आणि त्याच्यामुळे आमची शेती पूर्णपणे नापीक झालेली आहे. म्हणजे आम्ही आता त्या ठिकाणी शेती करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जोपर्यंत आमच्या शेतीतलं पाणी हे कमी होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच पाण्यात जलसमाधी घेण्याचा निर्णय सर्व शेतकरी ग्रामस्थांनी घेतलेला आहे आणि आताही आम्ही निर्णयावर ठाम आहोत जोपर्यंत आमचा हा प्रश्न मिटत नाही. आतापर्यंत कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडे तुम्ही पाठपुरावा केला होता, निवेदन दिलं होतं आणि त्याला कसा प्रतिसाद लाभला? आज आंदोलन आहे, सगळे अधिकारी या ठिकाणी तुमच्या वस्तीमध्ये किंवा तुमच्या शेत जमिनीवर दाखल झाले, मात्र निवेदन देऊनही काही अधिकाऱ्यांनी तिकडे डोळेझाक केली होती, त्या ठिकाणी दुर्लक्ष केला होता. त्याचा परिणाम या ठिकाणच्या शेतकऱ्यांना भोगावा लागतोय. शेतकरी म्हणून या ठिकाणची तुम्ही भूमिका योग्य आहे, मात्र आतापर्यंत कशा प्रकारचं नुकसान झालं आहे आणि भविष्यात आणखीन कशा प्रकारचं नुकसान होऊ शकतं याबाबत काय सांगाल? निश्चितपणे आम्ही कलेक्टर बनून सगळ्यांनाच निवेदनं दिली, पण कोणीही आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही. उलट आम्हालाच 2 वेळा तहसीलदाराकडे जाऊन आम्हाला आमच्या प्रश्नाची चर्चा करावी लागली आणि आम्ही दिलेला अर्जसुद्धा त्यांनी गहाळ केला आहे. तो आम्हाला आमच्याकडचा अर्ज त्यांना द्यावा लागला. फक्त सावंतवाडीचे PI खोत साहेब यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. 2-3 वेळा ते येऊन गेले आणि आमचा प्रश्न मिटा म्हणून त्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. इथं तर ग्रामपंचायतीने आम्हाला कधीच चर्चेलाही बोलावलं नाही आणि त्यांनी कुठलीच चर्चा याबाबत केली नाही. फक्त सकारात्मक चर्चा आपण जमीन मालकांचं करतो असं आजपर्यंत त्यांनी सांगितलं. त्यामुळे बाकी कुठल्याही संदर्भात दिलेलं नाही. या ठिकाणी आपण पाहिलं, शेतकरी बांधव जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपल्या जलसमाधीवर ठाम आहेत, मात्र प्रशासनाकडूनही त्यांना अपेक्षित जे सहकार्य पाहिजे होतं ते सहकार्य मिळालेलं नाही. त्यामुळे काही अंशी नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते. ग्रामपंचायत तळवडेमध्ये अधिकारी आणि ग्रामस्थ शेतकरी अशी चर्चा सुरू आहे, मात्र या चर्चेमध्ये जर तोडगा नाही निघाला आणि त्यांचा जी प्रश्न किंवा त्यांचा जो समस्या आहे ती जर नाही निघाली तर मात्र जलसमाधी घेणारच असा पवित्रा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे भविष्यात किंवा येत्या 1 ते 2 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल नेमकी काय भूमिका किंवा काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र जाधववाडीतील शेतकरी बांधव त्याचप्रमाणे तळवडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या पाण्याचा शेतीला जसं नुकसान झालं त्याचप्रमाणे व्यापारी वर्गालाही मोठं नुकसान झालं आहे. काही जणांच्या दुकानामध्ये पाणी घुसलं होतं, मात्र अद्याप यावर प्रशासनानं ज्या प्रमाणात गतिमान असा निर्णय घेणं गरजेचं होतं तर घेतलेलं नसल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी अजूनही संकटात आहेत. त्यामुळे त्यांचं भवितव्य अजूनही पाण्यात आहे असं म्हटल्याचं चुकीचं ठरणार नाही. हेमंत मराठे, तळवडे. जोपर्यंत आमचा हा प्रश्न मिटत नाही, आमच्या शेतीतलं पाणी जात नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन मागे घेणार नाही आहोत. कारण शेती हा फक्त आणखी 4-8 दिवस चालणाराच विषय आहे. याच्यानंतर आम्ही काही शेती करू शकणार नाही. त्याच्यामुळे ह्या आज 2 दिवसात जर निर्णय झाला तरच, नाही तर आम्ही आंदोलन आमचं मागेच घेणार नाही. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाव मोहिमेस माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात तुफान प्रतिसाद लाभला. सावरवाड इथं शेती बांधावर जात पाहणी केली. दरम्यान संजू परब यांची नाळ गावाशी जोडलेली आहे असं प्रतिपादन भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी कोविड संकट काळामध्ये आणि आत्मनिर्भर सिंधू आत्मनिर्भर अभियानात अंतर्गत कार्यकर्त्यांनी सतत मेहनत घेऊन दिवसरात्र एक करून कोरोना काळामध्ये जी कामं केली, सिंधू आत्मनिर्भरच्या अंतर्गत हळद लागवड आणि इतर काही शेतीमध्ये प्रयोग झाले. जिल्हा भाजपच्या सूचनेनुसार जिल्हा प्रवक्ते आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष श्री संजूजी परब आज संपूर्ण आंबोली मंडळातले जी काही गावं आहेत त्या गावामध्ये गावनिहाय दौरा करून शेतीमध्ये आणि कोरोना संकटात जी काही कामं झालं त्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज सावरवाड गावामध्ये आणि सांगलीच्या सर्व पंचक्रोशीमध्ये जी गावं आहेत त्या गावागावांमध्ये आजचा दौरा आहे. खरं तर संजूभाई यांना आम्ही महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की हा जो लॉकडाऊनचा जो 4 महिन्याचा जो काळ गेला तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक कसोटीचा काळ होता आणि त्या कसोटीच्या काळामध्ये जवळपास सर्वच आमच्या सावंतवाडी तालुक्यातल्या सरपंचांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व भागामध्ये
आपण जा आणि त्यांची विचारपूस करा, कारण खऱ्या अर्थाने लोकांच्या खऱ्या अर्थाने रोषाला बळी पडला आहे तो सरपंच आज पडलेला आहे. आणि अशा सरपंचाच्या पाठीमागे जर आपण खंबीरपणे जर उभे राहिला तर निश्चितपणाने लोक ते सरपंच कधीच विसरू शकणार नाही. खऱ्या अर्थाने त्यांनी ही सुरुवात जी केलेली आहे ती खरोखर प्रशंसनीय आहे, कारण ह्या भागाची त्यांची नाळ जुळलेली होती आणि मध्यंतरीच्या त्यांच्या नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये थोडंसं ते आपल्या शहरामध्ये ते व्यस्त असल्यामुळे थोडेसे तो त्यांचा विषय थांबलेला होता. परंतु खऱ्या अर्थाने आज मी त्यांचं स्वागत करतो. आज ते आमची विचारपूस करायला, आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणायला ते आज या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर या 4 महिन्याच्या काळामध्ये आज असंख्य प्रश्न आज आमच्या ग्रामीण भागातील लोकांना पडलेले आहेत. आज लोकांना धान्य, आज केंद्र सरकार भाजपच्या माध्यमातून धान्य पोचतंय, मास वाटपसुद्धा झालेलं आहे. चांगलं काम या ठिकाणी आमचे तालुकाध्यक्ष संजीव परब, सर्वच आमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम गेल्या 4 महिन्यामध्ये केलेलं आहे. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा संजीव परब आज आपल्याकडे आलेले आहेत. निश्चितपणाने आमच्या अनेक समस्या आहेत, त्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची समस्या म्हणजे आज वीज बिलांचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी. मी त्यांचं कालच त्यांची व्हॉट्सॲपवर हे न्यूज वाचलेली होती, स्टेटमेंट होतं की या संदर्भात आम्ही आंदोलन करण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका होती. खरं अर्थाने ते आंदोलन त्यांनी करावंच. निश्चितपणाने आम्ही सर्व ग्रामीण भागातले लोक त्यांच्या या आंदोलना या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो. आणि मोठ्या प्रमाणात आज बिलं आलेली आहेत, 4-4, 5-5 महिन्याची एकत्रित बिलं म्हणून आज लोकांना ती बिलं आल्यामुळे आज भरणं लोकांना फार कठीण झालेलं आहे, कारण धंदे थांबलेले आहेत, व्यवसाय थांबलेले आहेत. फक्त या काळात खऱ्या अर्थाने जो जगलेला आहे तो म्हणजे आमचा शेतकरी. आणि आम्ही जवळ सर्व हे पंढरीबाई मी म्हणा, आम्ही शेतकरी असल्यामुळे आमचे 4 महिने आम्ही या शेतीमध्ये आनंदाने या ठिकाणी घालवलेले आहेत. परंतु सर्वांचीच काही शेती नाही आहे आणि शेती करायला सुद्धा इथे पैसा लागतो आणि तो पैसा कुठून येणार. तर या संदर्भातल्या अनेक अडचणी आज जाणून घेण्यासाठी आज संजीव परब या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आम्ही सर्वजण त्यांच्या या गावभेटीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी अशीच त्यांची पूर्वीची जी नाळ आहे ती अशीच त्यांनी जोडावी आणि पुन्हा एकदा आपला जो झंझावात आहे या तालुक्यामध्ये आमच्या संदीप गावडेंच्या सहकार्याने त्यांच्या पाठीला खांद्याला खांदा लावून त्यांनीसुद्धा संघटनेमध्ये चांगलं काम करावं आणि भाजप पक्षाला एक संघटनेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं बळ येवं असं या ठिकाणी मला वाटतं. आज संजूबाईंचं मी खूप अभिनंदन करते, कारण खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. कारण गेले सगळ्यांचीच आमची एक चुणचुण होती की आमचे सगळ्यांचे आवडते नेते म्हणजे संजूबाई यांनी प्रत्येकाची भेट द्यावी, कारण इथे लोकांच्या पण अशाच समस्या की आमच्याबरोबर परबसाहेब येत नाही, परबसाहेब आम्हाला विसरले का. पण खरं तर त्यांनी एक खूप चांगली सुरुवात केली आहे. ह्या करोना म्हणजे काळात म्हणजे लोकांबरोबर जाऊन म्हणजे करोनाच्या ह्या खरं तर आम्ही 3 महिने बरेच आपल्या लोकांनी म्हणजे शेतकऱ्यांनी म्हणा की येथील जनतेने खूप त्रास सहन केलेला आहे, बऱ्याच त्यांना अडचणी निर्माण झाल्या. मग ह्या अडचणी ते कोणता म्हणजे आपण त्यांच्याशी हितगुज केल्यानंतरच त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण जाणून घेऊ शकतो. यासाठी त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच खूप चांगला कार्यक्रम आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करते, कारण त्यांनी इथे आज ह्याच काल पण त्यांनी बांदा गारपी असनी या गावात भेट दिली. त्या शेतकऱ्यांशी एवढं त्यांचं जवळचं नातं आहे की तिथे गेल्यावर ते प्रत्येक घर म्हणजे शेतकऱ्याबरोबर म्हणा किंवा तेथील जनतेशी म्हणा ते निगडीत आहे. ते प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याबरोबर हितगुज घालतात. ते बसलेले असं तिथे जाऊन स्वतः आपण कोण आहे पद पण विसरून जातात, ते त्यांच्याबरोबर एकजीव होतात. मग तसंच आज पण इथे ते आलेले आहेत. इथे शेतकऱ्यांशी त्यांनी हितगुज केलेला आहे, त्यांच्या समस्या आहेत त्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत. आणि इथे आमचे मडगावकर साहेब आहेत, त्यांच्याही आम्ही शेतीशाळेला भेट दिली. खरं एक खूप चांगलं म्हणजे आम्हाला असं या शेतीतनं एक आताच्या करोनाच्या ह्या काळात शेतकऱ्यांनाच खरं तर आम्हाला खूप तारलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने जर कोणी जर आपल्याला तारलं असेल तर म्हणेल हा शेतकरी. आज ह्या शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानिमित्ताने ही आज साहेबांनी भेट केली आहे, तर सर्वांचंच मी आभारी मानते, कारण त्या निमित्ताने आम्ही सगळेच जण इथे आलेलो आहोत. त्याने आम्हाला पण एक संधी मिळाली त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी हितगुज करणे, त्यांच्या काही अडचणी असेल तर ते समजून घेणं, यासाठी आम्ही पण हे केलं. ते सर्वांना ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
खरीप हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता बोगटे कंपाऊंड, उद्योगनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. प्लस ग्रेड आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते,
कीटकनाशक बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली बेडशी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. वेंगुर्ला पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्रीवर धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी रात्री 12च्या सुमारास पोलिसांनी मळेवाड सावंतवाडी मुख्य रस्त्यावर घोडेमुख देवस्थान नजीक अवैध दारू वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करून कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसहित सुमारे 4,87,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक गणेश कृष्णा नार्वेकर याला ताब्यात घेतलं आहे. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मळेवाड ते सावंतवाडी मुख्य रस्त्यावर घोडेमुख देवस्थान नजीक पोलीस थांबले होते. त्यावेळी मळेवाडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीला बॅटरीच्या सहाय्याने थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने मळेवाडच्या दिशेने पुन्हा गाडी वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पालवे, पोलीस हवालदार DB पालकर, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर, सकाराम परब, परशुराम सावंत यांनी ही कारवाई केली. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाव मोहिमेस माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात तुफान प्रतिसाद लाभला. येथील गोशाळा शेती बांधावर जात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, तर लोकांच्या समस्या भाजपच्या माध्यमातून सोडवणार असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. भाजपचे जिल्हा प्रवक्ते आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी गाववार दौरा सुरू केला. गावागावात जाऊन तिथल्या परिस्थितीची, कोरोनाशी त्या गावकरी देत असलेले लढा आणि भाजपचे पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात केलेलं काम याची माहिती या दौऱ्यामध्ये संजू परब यांनी घेतली. आज संजू परब यांनी तुम्ही पाहू शकता तर या गोशाळेला भेट दिलेली आहे. या संपूर्ण गोशाळेची त्यांनी पाहणी केलेली आहे. आपल्यासोबत गोशाळेचे कविटकर आहेत. काय सांगाल, एकूण किती गायी किती आहेत? आणि आपल्याकडे सध्या 40 ते 42 जनावर आहेत. गीर प्रजातीचे आणि देशी गोवंश म्हणजे आपण गावठी ज्या गायी म्हणतो कोकण गिड्ड, त्याचं आता GI मानांकन कोकण कपिला म्हणून होतं आहे, त्या गायी आपल्याकडे आहेत. टोटल आता एकूण बघायला गेले तर 45 गायी आणि 12-15 वासरं मिळून 60 जनावरांचा परिवार आहे आपला. हा सगळा मुक्त गोठा, म्हणजे असं मुक्त गोठा संकल्पना अशी नाही, आम्ही जंगलात त्यांना सोडतो चरायला आणि त्या चरून फिरून येतात. आणि कसं असतं, देशी गायींना चरणं आणि फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे, तरच त्याला आपण देशी संबोधू शकतो. आणि कसं असतं, जोपर्यंत आपण ते जेवढं त्यांना प्रेम देऊ, आता आपण तुम्ही बघा की लोक घाबरतात, देशी गाई पाय उचलतात, काय उचलतात. आता आपण एवढी लोक आहेत, त्यांचा काही त्रास नाही आहे आपल्याला. आणि कसं असतं, ह्या गायींचं हे वशिंड असतं, आपण म्हणतो सूर्यकेतू नाडी, म्हणजे ज्यावेळी सूर्याची किरणं या वशिंडावर पडतात आणि ह्या गायींमध्ये सूर्यकेतू नाडी म्हणून एक नाडी असते. दुधावाटे ज्यावेळी जेव्हा गाय पान्ना सोडते त्यावेळी ते सुवर्णक्षार, आता जुनागड युनिव्हर्सिटीने जे सांगितलेलं आहे की देशी गायीच्या गोमूत्रामध्ये एक सुवर्णक्षार असतात, ते ज्यावेळी गाय पान्ना सोडते त्यावेळी ती सुवर्णक्षार आपल्या सूर्यकेतू नाडीमार्फत त्या दुधावाटे आपण प्राशन करतो. म्हणून देशी गायींचं सध्या महत्त्व आहे. त्या पलीकडे आता ही गावठी कोकण गिड्ड गाय दुधालाही 1 ते 1.5 लिटर दूध देऊ शकते दिवसाचं, पण याचं गोमूत्र एवढं स्ट्रॉंग असतं, औषधी उपयोगी एवढं आहे ना की याच्या अर्कापासून कॅन्सर, डायबिटीस या रोगांवर आपण सहज मात करू शकतो. त्यासाठी देशी गाय संगोपन करणं ही काळाची गरज आहे आणि आपल्यालाही सगळ्यांनी मिळून या जर गायी सांभाळू शकतो, आपण वाचवू शकतो. खाद्याचा म्हणजे आजी सरकी पेंड किंवा बाकी काही आम्ही तूर चुनी वगैरे देतो, त्याचा थोडासा पहिल्यांदा त्रास झाला, पण काही पशुखाद्याला ज्यावेळी सरकारने परमिशन दिली त्याच्यानंतर काही त्रास झाला नाही आहे. पण कोरोना काळात एवढा डिफिकल्टी नाही सहन करावं लागला मला. हां, आता देशी गाईचं आता जर आपले गोपालभाई सुतार या गुजरातमध्ये ज्यांची गोशाळा आहे, नंदी गोशाळा, बन्सी गोशाळा, यांनी
तर सांगितलेलेच आहे की त्यांची पेटंटवर काम चालू आहे, की कोरोनावर ते पेटंट शोधतायत सध्या आणि मेडिसिन पण त्यांनी काढलेली आहेत. त्यामुळे गोमूत्र, मला तर वाटतं की गोमूत्र जर आपण रोज सेवन केलं, आता आमच्या बाबांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, पण ते अर्जुन अर्क जो असतो ते रेग्युलरली घेतात, बाकी ते काहीही पथ्य घेत नाहीत. आईला डायबिटीस आहे, ती पण सप्तरंगीचा अर्क घेते रेग्युलरली, प्लस घनवटी घेते, तीही कोणतं पथ्य पाळत नाही आहे. तिचा डायबिटीस ऑन ॲन ॲव्हरेज 200च्या वर कधीही जात नाही आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की आम्ही घरापासून पहिल्यांदा सुरुवात केली, आम्हाला रिझल्ट मिळत आहेत. आम्हालाही काही ॲसिडिटी किंवा काही गोष्टी झाल्या तर आम्ही कधीतरी गोमूत्र प्लेन, म्हणजे जे अर्क न बनवता जे ताजं गोमूत्र असतं ते प्राशन करून बघतो. काही क्वेरीज असतात त्या लगेच विदिन 1-2 दिवसात त्या क्लिअर होतात आमच्याही. सोबत संजू परब सुद्धा आहेत. काल बांद्यामध्ये त्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आज माडखोल मतदारसंघामध्ये पण त्यांनी गाववार दौरा केला, इथेही मोठ्या संख्येने प्रतिसाद त्यांना लाभला. काय सांगाल साहेब, आज तुमचा दौरा होतो आणि गोशाळेमध्ये आपण भेट दिली आहे. या दौऱ्यात सन्माननीय माझे मित्र संदीपजी गावडे, सभापती मॅडम मानसी दुरी, या जिल्हा परिषद सदस्य पल्लवी राऊळ आणि सर्वच मंडळी, आज आम्ही सांगली आणि सावरवाड या 2 गावात सगळीकडे फिरतोय, सर्व माहिती घेतोय. सन्माननीय राहुल साहेबांच्या शेतावर गेलो, तिथे शेतीची माहिती घेतली, कशा प्रकारे त्यांनी शेती केली. सावरवाडमध्ये गेलो, आमचे पंचायत सदस्य रवींद्र मडगावकर साहेबांनी जो काही मळा फुलवला आहे, भाजी लागवड केली, हळद लागवड केली, ते पण आम्ही बघितलं. असे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही येताना करत आलो ना. आता आम्ही गोशाळेत आलो आणि गोशाळेची माहिती आता कविटकरांनी दिली. एक चांगल्या प्रकारे इथं ते गोशाळा चालवतात. मला वाटतं या 10 ते मला वाटतं तालुक्यात 1-2च काहीतरी गोशाळा आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी गोमूत्राचं महत्त्व आज आपल्याला पटवून दिलं आहे. आणि करोनाच्या काळात त्यांनी काय आपल्याला डिफिकल्टी होत्या किंवा झाल्या नाहीत याबद्दलसुद्धा माहिती दिली. शेतकरीसुद्धा इथं चांगल्या प्रकारे आता बघितलं तर सर्वांनी शेती केली आहे आणि बाहेरनं आलेली लोक व्यवस्थित क्वारंटाईन होत आहेत. त्याच्यामुळे गावातसुद्धा कोणत्या प्रकारचे वाद नाही आहेत आणि अशा पद्धतीने इथं चांगलं चाललं आहे. एकंदरीत पाहिलं तर वीज बिल असेल किंवा रूम क्वारंटाईन असेल आणि शेतीला येणारे काही प्रॉब्लेम्स असतील, या समस्या तुम्हाला दोन्ही ठिकाणी जाणवलेल्या आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? वीज बिलासंदर्भात आम्ही बांद्यातसुद्धा गेलो, तिथंसुद्धा लोकांचा रोष आहे की 3-3 महिन्याची एकदम बिलं दिली गेली आहेत आणि ती भरमसाठ आहेत. आणि त्या संदर्भात गुरुवारी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे जी यादव म्हणून अधिकारी आहेत तालुक्याचे, त्यांना आमची भेट घेणार आहोत आणि त्यांना आमच्या समस्या मांडणार आहोत आणि त्या निश्चितपणे आम्ही सोडवणार पण आहोत. आणि राहिल्या गोष्टी ज्या तुम्ही इतर बोलतायत कृषीच्या, तर शासनाने कृषी जे सामान आहेत किंवा त्यांना सूट दिलेली आहे, त्याच्यामुळे खताचा वगैरे काही इथं प्रॉब्लेम दिसत नाही. पण निश्चितच जी वीज बिलं आहेत आणि लोकांचे एवढे हाल झाले की आज जे 8 तारीखपर्यंत जे कलेक्टर मॅडमनी जे लॉकडाऊन केलं आहे त्याच्यामुळे थोडासा लोकांवर परिणाम झाला आहे, त्यांच्या धंद्यावर परिणाम झालेला आहे. तर भारतीय जनता पार्टीने सन्माननीय राजनीतीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. कोणाला विचारात न घेता लॉकडाऊन केलेलं आहे. तर आम्हीसुद्धा या दौऱ्यात कलेक्टर मॅडमला सांगू इच्छितो की यापुढे लॉकडाऊन करण्याइतपत का सिंधुदुर्गाची स्थिती नाही आहे. ठीक आहे, तुम्ही विचार करून केला असेल की पुढे साखळी तोडण्यासाठी, पण आमच्या तालुक्यात तर या गोष्टीची गरज आहे असं आम्हाला वाटतं. त्या संदर्भात सुद्धा आम्ही कलेक्टर मॅनेजमेंट निश्चितपणे चौकशी करू. तर होते संजू परब यांनी गाववार भेटीवर, गाववार दौऱ्यावर जास्त भर दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर काल बांदा आणि आज माडखोल मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. वीज प्रश्न असतील किंवा रूम क्वारंटाईनचा प्रश्न असेल किंवा अन्य ज्या समस्या असतील, या संदर्भात जिल्हाधिकारी यांची लवकरच भेट घेऊन भारतीय जनता पार्टी या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करणारच आहे. तर विजेचा जो प्रश्न आहे या संदर्भात गुरुवारी सावंतवाडीमध्ये भाजप आंदोलन करणार असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन साबाजी परबसह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
अणाव हुमरमाळा पीठढवळ नदीवरील साकव मोडकळीस आला असून केव्हाही हा साकव कोसळून अपघात होऊ शकतो। याबाबत कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच काम केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। मात्र हा साकव नव्यानं बांधून मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। 35 वर्षापूर्वीचा साकव आहे। पीठढवळ आणि पंडूर नदीच्या मधून जी नदी वाहते अणाव आणि पंडूरच्या मधून पीठढवळ नदी, त्या नदीवर हा साकव आहे। 35 वर्षापूर्वीचा जुना साकव आहे, तो आता पूर्णपणे मोडकळी झालेला आहे। त्यामुळे असा मोडला जर साकव ते शाळेतून मुलं जातात, अणाव गावचे ग्रामस्थ संपूर्णपणे संपर्कात उठणार आहे त्याचा। त्यामुळे गैरसोय तर होणारच आहे, पण जर अपघात झाला तर जीवितहानी पण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्वरित आपण शासनाने निधी आहे असं आम्हाला समजलेलं आहे, तर तो निधी खर्च करावा अशी सगळ्यांची म्हणजे हुमरमाळा आणि अणाव घाटचेपेठ या ग्रामस्थांची विनंती आहे। तरी आपण आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही त्वरित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। दुर्लक्ष तर नक्कीच होतं आहे, पण आम्ही पूर्णपणे मागणी करतो आहे, तुम्ही आमच्या मागणीला मान देऊन त्वरित कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। ग्रामस्थांना आवरणं मुश्किल आहे, काय करतील ग्रामस्थ सांगता येत नाही, आंदोलन करतील काय करतील सांगता येत नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर करावं असं आमची विनंती आहे, बाकी काय होणार। गेली 35 वर्ष साकव जिथे उभारला गेला आहे, तर त्याच्यावर एकदाच खर्च झाली आहे, पण आज तो असा झाला आहे की कधी पडू शकतो आणि त्याच्याने जीवनहानी होऊ शकते आणि अपघात झाल्यानंतर नुकसान ग्रामस्थांचं होणार आहे। त्यासाठी सरकारने काही ना खर्च करून निधी खर्च करणे गरजेचं आहे। त्याच्यावर दुर्लक्ष करतं 35 वर्षापासून एकदा त्याच्यावर खर्च झाली आहे, तर दुर्लक्ष करतेच आहे प्रशासन। नाही करतो म्हटलं नाही करतो म्हटलं तर आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे। आम्हाला सर्व ग्रामस्थांना एकत्र करून काहीतरी वेगळं भूमिका घ्यायला लागणार। तर त्या साकवापासून आम्ही घाबरतच जातो आहे आणि दुसरा म्हणजे आपण दुसरा मार्ग म्हणजे 5-6 किलोमीटरचा पल्ला आहे, तिकडनं जातो आहे। मुद्दाम कसं साकव जे आहेत त्यांनी सर्व जिल्हा परिषदची आहेत, त्यांच्यामध्ये देखभाल दुरुस्ती त्यांच्याकडे, पण हा जो साकव आहे ह्याची देखभाल म्हणजे फक्त दुरुस्तीसाठी आपल्याकडे काम होतं मंजूर। हां, तर त्या ह्याच्यामध्ये वर्क ऑर्डर सुद्धा झाली होती। आपण जी काही संबंधित मजूर संस्था आहे त्या संस्थांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडे आपल्याला कुठलाच रिस्पॉन्स आला नाही। आम्ही आता त्यांना एक शेवटची नोटीस दिली आहे आणि ती शेवटची नोटीस दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडचं ते काम काढून घेऊन दुसरे जी कोणी व्यक्ती हे असेल सेकंड लोअर वगैरे जे असेल त्यांच्याकडनं करून घेणार। 2-3 वेळा नोटिसेस बजावल्या आहेत त्यांना, त्यांच्याकडनं आपल्याला काही कुठलाही रिस्पॉन्स नाही। आता कसं तर आमच्याकडे जे मंजूर आहे ना काम, त्याच्यामधूनच फक्त आम्हाला करता येईल, बाकी आम्ही असं, कारण कसं साकव तसे आमच्याकडे नाहीत, ते आहेत जिल्हा परिषदचे। फक्त एका स्पेशल स्कीम मध्ये फक्त ते दुरुस्तीसाठी आपल्याकडे आले होते, त्याच्यामुळे जे काम मंजूर आहेत त्याच कामामधून फक्त ते आपल्याला करावं लागेल। पण आता कसं आहे की सध्या म्हणजे आता जस्ट म्हणजे इमिजिएटली आपल्याला तसं काही करता येणार नाही, कारण आम्ही त्यांना नोटीस दिली आहे, त्यांच्या नोटीसचं उत्तर हे करणार आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडे काम काढून दुसऱ्या संस्थेला देणार। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। वीज वितरणच्या कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलं। कामबंद आंदोलन करताना आंदोलनात सर्वच कामगार सहभागी झाले होते। 500 कामगारांसह जिल्हा अध्यक्ष आनंद लाड, सचिव सर्वेश राऊळ, संजय गोवेकर, गणेश देऊळकर, किरण सावंत आदींच्या उपस्थितीत हे कामगार आंदोलनात उतरले होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही 500 कर्मचारी आहोत, कंत्राटी कामगार। आज आमच्या कामगारांचा अपघात झाला तो कोण प्रशासन लक्ष देत नाही देशावर। आजपर्यंत महाराष्ट्रात 15 कामगार मयत झाले पोलवर काम करत असताना, आणि आज ही भरती प्रक्रिया राबवलेली आहे। जिल्ह्यात जे कंत्राटी कामगार गेली 10-15 वर्ष काम करत आहेत त्यांना प्राधान्य देण्याऐवजी आज शासनाने भरती प्रक्रिया राबवलेली आहे। आम्ही एवढे दिवस महावितरणला चांगली सेवा देत असताना आमचा पण विचार आहे तो व्हावा, रोजगाराची हमी द्यावी, यासाठी आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन 4थ्या टप्प्यात चालू केलेलं आहे आजपासून। पण आज ह्या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आज त्यांना नुकसान होत आहे
आणि सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. आम्हाला रोजगाराची शाश्वत हमी द्यावी. अपघात झाल्यानंतर मयत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना योग्य मोबदला द्यावा, ही आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सर्व कामगार काम बंदमध्ये आहेत. काही ठिकाणी अपवाद वगळता सर्व ठिकाणी काम बंद आहे आणि चुकीची काही लोक माहिती देऊन कामगार कामावर आहेत म्हणून सांगत आहेत. पण आज माझ्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार काम बंद आंदोलनात सहभागी आहेत. जोपर्यंत मंत्री महोदय, ऊर्जा मंत्री महोदय याच्यात लक्ष घालून कामगारांवर योग्य तो कामगारांवर अन्याय होणार नाही, असं जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहणार आहे. वेतन काही ठिकाणी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतन वेळेत होत आहे, पण काही ठिकाणी आज आमच्या कर्मचाऱ्यांचं वेळेत वेतन होत नाही आहे. परत ठेकेदार पगार झाल्यानंतर पैसे मागत आहे. सॅनिटायझरचे जे महाराष्ट्र शासनाने प्रशासनाने जे 1000 रुपये दिलेले आहेत ते पण अजूनपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना काही जिल्ह्यातनी मिळालेलं नाही. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुनराव राणे विद्यालय वैभववाडी. श्री जयेंद्रजी राव राणे संचालक, अध्यक्ष स्थानिक समिती 9422 4358 33. श्री नातकर BS मुख्याध्यापक 9309 85 85 78. श्री शिंदे SP 9421 23 57 22. श्री पाटील PM 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ.
संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. कणकवली तालुक्यात सलग 4 दिवस पावसानं थैमान घातलंय. धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे कणकवली आचरा रस्त्यावर सेंट उर्सुला हायस्कूल पासून नजीक पाणी आल्यामुळे सकाळपासून इथली वाहतूक बंद होती. याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी. कणकवली तालुक्यामध्ये 2 जुलै पासून धुवाधार इथे पाऊस कोसळत आहे. आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं सुरू केली होती. त्यानंतर बघितलं आपण तर सकाळीच कणकवली आचरा रस्त्यावरती सेंट उर्सुला हायस्कूल नजीक पाणी जे होतं ते रस्त्यावरती आलं होतं दुतर्फा. त्यामुळे वाहतूक सकाळपासूनच आज जवळपास 5 वाजले तोपर्यंत पाणी पूर्णतः ओसरलेलं नाहीये. पाणी गुडघ्यावर अधिक तिथं रस्त्यावरती साचून असल्यामुळे वाहतूक जी आहे ती ठप्प आहे. दुचाकी असतील म्हणा किंवा 4 व्हीलर असतील तर ही वाहनं रस्त्यावरून ये जा करू शकत नाहीयेत. मात्र अवजड वाहनं जर असतील तर तिथून ये जा करू शकतो. आपण बघितलं आपण आता तर मी आता गणपती या ओसंडून या घरामध्ये गंडदेवी केटी बंधारा जो आहे तो केटी बंधाऱ्यावरनं सुद्धा पाणी गेलं होतं आणि गडनदी आणि जानवली या 2 कणकवली शहराच्या दुतर्फा वाहतात. त्यांचा संगम वरोडे इथं होतो. बघितला आपण जो केटी बंधारा आहे त्या केटी बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी गेलेलं होतं. जुईली इथं गडनदी जी आहे इथं आणि याचाच परिणाम असा होता आज दुपारी केटी बंधारा जो आहे गडनदीवरील त्या केटी बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी गेलं होतं. कणकवली तालुक्यामध्ये जुईली आज दिवसभरामध्ये बघितलं आहे का गेल्या 24 तासामध्ये एकूण 45 सेंटीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे. एकूण पावसाची नोंद जी आहे ती तालुक्यामध्ये एकूण 1842 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे आतापर्यंत. आणि जवळपास बघितलं आपण तर 6 लाखाहून अधिक हानी जी आहे नुकसानाची नोंद जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये कणकवली तालुक्याच्या नोंद झालेली आहे. जुईली कणकवली तालुक्यामधील गडनदी आहे कणकवली शहरातील त्या ठिकाणी आपण आता आहोत. ही दुथडी वाहून पूर्ण जी नदी आहे ती ओसंडून अक्षरशः वाहते. सह्याद्री पट्ट्यामध्ये जो काही नाटासपणा किंवा नरडे हा तो फिरवणे हा सह्याद्रीचा पट्टा आहे. जोरदार पाऊस पडल्या नदीला पाणी आणखी जोरात येतं आणि तसाच पाऊस जो आहे तो सकाळपासून सह्याद्री पट्ट्यामध्ये सुरू आहे.
आणि त्याचा परिणाम म्हणून गंड नदी असेल म्हणा किंवा तानावली नदी असेल म्हणा, या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या दुथडी ओसंडून वाहत आहेत. आणि त्यावेळेस खरं म्हणजे कणकवली आता सुद्धा आहे दिसून येते. पहिली मुळात आधी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये जसं काही लॉकडाऊन उद्या 8 जुलैपर्यंत त्यानुसार 144 कलम सुरू असल्यामुळे अत्यावश्यक कामासाठी जे काही नागरिक बाहेर पडले त्यांची फक्त सध्या अडचण ओसरल्याशिवाय पाणी रस्त्यावरून पाऊस जर का असाच वाढत राहिला तर साहजिकच आहे की नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावं लागेल. परंतु पाऊस जर कमी झाला, पावसाचा जोर ओसरला तर साहजिक आहे की रस्त्यावरील पाणी सुद्धा ओसरेल आणि वाहतूक सुद्धा सुरळीत होऊ शकतं. सकाळी 9:30 वाजल्यापासून हे पाणी तिथं पुलावरती आलेलं आहे. कणकवली तालुक्यामध्ये पावसाचा जोर आत्तासा थोडा 5 वाजल्यानंतर थोडासा कमी झालेला आहे, परंतु ढगाळ वातावरण आहे. काळे ढग पूर्णपणे बघितलं आपण तर आकाशामध्ये दिसत आहेत. सध्या तरी पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला दिसून येतोय. परंतु जर काही पुन्हा पाऊस बरसला तर पुन्हा तिथं पाणी जे आहे ते पूर्ववत होईल आणि पुन्हा वाहतूक मार्ग जो आहे तो बंद होण्याची एक शक्यता आहे. गेल्या 24 तासामध्ये कणकवली तालुक्यामध्ये कुठलीही वित्तहानीची नोंद जी आहे ती आपत्ती कक्षामध्ये नाही किंवा जिथं पाणी साचलेलं आहे तिथं सुद्धा नाही. मात्र काही ठिकाणी झाडं जी आहेत ते विजेच्या ताराने कंडक्टरवरती पडून पोल आणि ट्रान्सफॉर्मर जे असतील ते सुद्धा नुकसान बाधित झालेले आहेत. एमएससीबीचं मात्र इथं वीज वितरण कंपनीचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. मात्र त्याचा निश्चित आकडा जो आहे तो आपल्यास अद्याप मिळू शकलेला नाही. मात्र गेल्या 24 तासामध्ये वीज वितरणचं नुकसान मात्र झालेलं एवढं नक्की आहे. सकाळपासून वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी इथं लाईनमॅन असतील म्हणा किंवा काही यांनी आउटसोर्सिंगच्या माध्यमातून आणि खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून तात्काळ इथं वीज दुरुस्ती केलेली आहे आणि वीज पुरवठा जो खंडित झालेला होता तो पुन्हा सुरू केलेला आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. शासनानं अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून देवगड तालुक्याला पावसानं चांगलंच झोडपलाय. या पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झालेली पाहायला मिळाली. सोमवारी रात्रीपासून जोरदार वादळी वारे व मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले तर काही शेतजमीन देखील पाण्याखाली गेली होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अन्नपूर्णा नदीपात्राच्या पाण्यात वाढ झाल्यानं दहिबाव, दाभोळे, किंजवडे या भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दहिबाव, नारंगी, इळिये, पाटतर या पुलावरून देखील पाणी गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. मंगळवार दुपारपासून पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी वाऱ्यांचा वेग मात्र कमी नव्हता. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. भाजप जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाव मोहिमेस माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात तुफान प्रतिसाद लाभला. तुफान प्रतिसादानंतर सांगली इथं गावागावात जात भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी कोरोनाबाबत जनजागृती केली. कोरोनात शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलेल्या संकटाची थेट सांगलीतील शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी माजी महिला बालाऊळ सभापती मानसी धुरी, आंबोली मंडळ तालुकाध्यक्ष संदीप गावडे, माजी जिपा सदस्य पंढरीनाथ राऊळ, सभापती रवींद्र मडगावकर, बांधव अक्रम खान, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मकर तोरसकर, नगरसेवक आनंद नेवगी, वामन नार्वेकर, बाबू कविटकर, अजय गोंदावळे, कीर्तन आजगावकर, चमन बांदेकर, बंटी पुरोहित, साहिल कल्याणकर आदी उपस्थित होते. सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते आमचे मित्र संजूभाई परब, त्यांच्यासोबत नगरसेवक आनंद नेवगे, आमचे माजी सभापती रवींद्र मडगावकर, तसेच बांद्याचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय अक्रमजी खान, त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्रमंडळी आज या ठिकाणी आमच्या सांगलीमध्ये खऱ्या अर्थाने
कोविडचं एवढं संकट असतानासुद्धा कालपासून त्यांनी गावभेट दौरा चालू केला आणि आज दुसराच दिवस ते आमच्याकडे आले. त्याबद्दल मी माझ्या माडकोल मतदारसंघ आणि सांगलीच्या वतीने त्यांना आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो. खरं पाहिलं तर संपूर्ण जगावर त्याचबरोबर आपल्या भारत देशात आज कोविडचं एवढं संकट आहे आणि एवढ्या ह्या कठीण परिस्थितीमध्ये भाजप पक्षाने सर्व स्तरात सर्व लोकप्रतिनिधी जे काम केलं ते अगदी वाखाणण्याजोगं आहे. कारण या एवढ्या संकटामध्ये सगळ्यांनी अगदी मन लावून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. आज कोविडचं एवढं संकट आहे की शेतकरी शेतीत उतरल्याशिवाय पर्याय नाही. आज जे चाकरमानी सगळे गावागावात आले ते आज खऱ्या अर्थाने शेतीमध्ये काम करताना दिसत आहेत. आज या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात संपूर्ण सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात आज शेतीकडे लोकांचा कल वळलेला आहे. आणि मी या ठिकाणी सांगेन की खरोखर संजूभाई आमचे हे नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्याने अगदी चांगलं काम केलं सावंतवाडीमध्ये. पूर्वी ते आमचे तालुका अध्यक्ष होते त्यावेळीसुद्धा त्यांचं एवढं काम चांगलं होतं. आज ते खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात उतरले. आम्ही खूप खूप त्यांचं स्वागत करतो कारण त्यांनी ग्रामीण भागाकडे सुद्धा दुर्लक्ष करू नये असं मी जातीने सांगतो. कारण त्यांची बरीचशी अशी मंडळी त्यांना मानणारी ग्रामीण भागामध्ये आहेत. आज कोविडचं संकट असताना आम्ही भाजपच्या वतीने पहिल्यांदा संपूर्ण सगळ्या गावात नैसर्गिक 30 अल्बमच्या गोळ्यांचं वाटप केलं. त्याचबरोबर आमचे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी संपूर्ण जनतेला जे तांदूळ वाटप असेल, साखर, गहू हे जे वाटपाचे कार्यक्रम घेतले अतिशय चांगले कार्यक्रम घेतले. आज कोविडच्या संकटात माझ्या मते शेतकऱ्यांना लाईट बिल माफ करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरून जी पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल ही सर्व माफ होणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. येणारा काही दिवसात कोकणातील मोठा सण म्हणजे गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला आहे. तरी ते सुद्धा प्रत्येक गावाने असं नियोजन करावं की येणाऱ्या चाकरमान्यांनी किमान 15 दिवस तरी अगोदर गावात यावं, जेणेकरून डायरेक्ट जर ते गणपतीला आले तर गणपतीच्या निमित्ताने त्या रोगाचा फैलाव कुठे होऊ शकतो. आज आपण सर्वजण आपली सुरक्षा आपण करतोय. सध्या जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याच्यापूर्वी संस्थात्मक विलगीकरण होतं त्याच्यानंतर सगळीकडे होम क्वारंटाईन करण्यात आलं आणि आता रूम क्वारंटाईन म्हणत आहेत. रूम क्वारंटाईनची एवढी घातक संकल्पना आहे की आम्ही जर असं म्हटलं तर शेतकऱ्यांची ही गावातली जी घरं आहेत ह्या गावामध्ये असे स्वतंत्र रूम नसतात. म्हणजे ज्याला जॉईंट अटॅच संडास बाथरूम असतील असे तर रूम क्वारंटाईनची ही संकल्पना खूप घातक आहे. जेणेकरून एक टाईम गृह अलगीकरण हे ठीक आहे एखाद्याच्या शेतातल्या मांगरात किंवा स्वतंत्र घरामध्ये ठीक आहे, पण रूम क्वारंटाईन जर केलं तर त्याचा फैलाव जास्त होऊ शकतो. आजसुद्धा बघा 7 दिवसाचं लॉकडाऊन जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलं आहे. सगळीकडे संचारबंदी लागू आहे. तरी पण अशा काळातसुद्धा आमचे मित्र संजूभाई परब हे शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहिलेले आहेत. त्यांचं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावातील एका शेतकऱ्याचा अगदी हंगामात एक बैल मेला होता. नार्वेकर आमचे मित्र हे विभागीय अध्यक्ष माझ्या आणि आम्ही सगळे मंडळी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कुठलीही तमाम न बळगता 20,000 रुपये काढून त्या शेतकऱ्याला म्हणाले पहिल्यांदा बैल घेऊन द्या. अशी त्यांच्याकडे प्रवृत्ती आहे. म्हणजे त्यांच्या रक्तात ते शेतकरी आहेत खऱ्या अर्थाने. आताही सुद्धा माझं बोलणं झालं त्यांची गावात जवळजवळ 5 एकरच्या आसपास शेती आहे. ते स्वतः म्हणून शेतीत उतरून शेती करतात. आम्हीसुद्धा या ठिकाणी पारंपरिक शेतकरी पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून मूळ शेतकरी. आज आम्ही ही समोर दिसणारी भात शेती ही पहिल्या पावसात अगदी आम्ही लावणी करतो आहे. त्यानंतर मिरची असेल, चवळी असेल, कडधान्य असतील, मिरच्या असतील, ही सगळी पिकं आम्हाला लागणारी सगळी पिकं वर्षभर लागणारी हे आम्ही आमच्या शेतातनं घेतो. किंबहुना फक्त साखर आणि पावडर ही आम्हाला दुकानावरून आणावी लागते. बाकी तेलापासून आम्ही सगळं आमच्या शेतात तयार करतो. आमची काजूची बाग आहे, थोडे नारळाची झाडं आहेत. म्हणजे सगळ्या शेती हा मुख्य उद्देश असल्यामुळे आजसुद्धा कोरोनाच्या संकटात सगळे जे चाकरमानी आलेले आहेत ते शेतीकडे वेगळ्या पद्धतीने वळलेले दिसते आले. म्हणजे मोठ्या प्रमाणात मी माझ्या गावावरून सांगतो की माझ्या गावात तरी समोरच्या ह्या मळ्यात आणि बघितलात तुम्ही तर एकही वापली तुम्हाला खाली दिसणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात आज शेतकरी पुन्हा शेतीकडे वळले आहेत. आणि शेती ही शाश्वत शेती. बघा आज एवढं कोरोनाचं संकट आलं पण एकच कंपनी चालू राहिली ती म्हणजे शेती कंपनी म्हणजे ॲग्रिकल्चर शेतकरी. आज शेतकऱ्यांनीसुद्धा मन लावून व्यापारी दृष्टिकोन ठेवून शेती केली तर मी असं म्हणतो की कुठल्याही पद्धतीत शेतकरी हा लॉस होणार नाही. आणि माझ्या गिरणाऱ्याच्या कृपेने हे कोरोनावरचं संकट लवकरात लवकर आपल्या संपूर्ण या जगावरचं नाहीसं हो अशी आशा व्यक्त करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
प्रिय माहीभाई, समुद्रात उभं असलेलं लाईट हाऊस पाहिलं की मला कायम तुमची आठवण येते. लाईट हाऊस दिशा दाखवण्याचं काम करतं. दिशा दाखवताना उजेड देतं आणि लाटाही झेलतं. तुमच्यासारखंच तुम्हीही कित्येकांना योग्य दिशा दाखवली, आनंदाचे क्षण दिले, टीकेच्या लाटाही झेलल्या, पण खंबीरपणे उभे राहिलात. लाईट हाऊस सारखंच दरवर्षी आपण एकमेकांना वाढदिवसाला सोबत असतो. यावेळी लॉकडाऊनमुळं साधी भेटही झाली नाही. मी टीव्हीवर जुन्या मॅचेस पाहताना माझी जर्नी रिकॉल करत होतो. आपल्या पार्टनरशिप्स, तुम्ही दिलेल्या टिप्स, ऑफ द फील्ड किस्से, सगळंच डोळ्यासमोरून जात होतं. तेव्हाच डोक्यात आलं की तुमच्या येणाऱ्या बर्थडेला काहीतरी मस्त गिफ्ट द्यावं. देशाला 2 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, टेस्ट रँकिंगमध्ये पहिली पोझिशन मिळवून देणाऱ्या कॅप्टनला मी गिफ्ट म्हणून तरी काय देणार? काहीच सुचलं नाही. तेव्हा डोक्यात आलं तुम्हाला पत्र लिहावं. माझ्या सकट तुमच्या अगणित चाहत्यांच्या मनात काय आहे हे सांगावं. तुम्हाला पहिल्यांदा टीव्हीवर पाहण्यापासून सोबत खेळण्यापर्यंतचा प्रवास अगदी नीटसा आठवणार नाही मला, पण एक प्रवास मात्र माझ्या मनावर कोरला गेलाय. 2017मध्ये एका मॅच नंतर आपण ट्रॅव्हल करत होतो. मी फ्लाईटमध्ये तुमच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो. दमल्यामुळं मला लगेच झोप लागली. मी जेवणही तसंच ठेवलं. जाग आली तेव्हा माझ्यासमोर आणखी एकाचं जेवण होतं. मी तुम्हाला विचारलं हे कोणाचं आहे? तुम्ही म्हणालात मेरा ही है, अच्छा हुआ तेरी नींद खुल गई, मैं तेरे ही लिए रुका था, साथ में खाएंगे. त्या एका क्षणात माझ्या आयुष्यातली मोठ्या भावाची कमी भरून निघाली. आजही ते क्षण आठवताना मी एक गाणं नेहमी गुणगुणतो, मेरी जिंदगी सवारी. देशातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी तुम्ही असे अनेक रोल निभावता. इंडियाच्या जर्सीत तुम्ही ग्राउंडवर उभे असता तेव्हा तुमच्याबद्दल काय वाटतं हे लिहिता सांगता तरी येईल, पण तुम्हाला इंडियन आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये पाहून काय वाटतं हे आमच्या डोळ्यातला अभिमानच सांगू शकेल. तुम्ही सांगितलेली एक गोष्ट कायम लक्षात असते माझ्या. केदार, लास्ट बॉल तक उम्मीद नहीं हारनी चाहिए, कोई भी टारगेट इम्पॉसिबल नहीं होता, खुद पे भरोसा रख के कोशिश करते रहो, ग्राउंड पे भी और जिंदगी में भी. हेच तुम्ही अनेक वेळा करूनही दाखवलं. सामना हरल्यानंतरही चेहऱ्यावरचं हसू असेल किंवा जिंकल्यावर ट्रॉफी यंगस्टर्सच्या हातात देऊन कोपऱ्यात उभं राहणं असेल, छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही आम्हाला लाईफ लेसन्स दिले. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काम तुम्ही केलं ते म्हणजे प्लेयर्सला सपोर्ट करणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं आणि टीम घडवणं. मुलीच्या जन्मानंतर तिला बघायला न जाता आय एम ऑन नॅशनल ड्युटी सो आय थिंक एव्हरीथिंग एल्स कॅन वेट असं म्हणणारा तुमच्यातला कॅप्टन आणि IPL जिंकल्यावर फोटो सेशनऐवजी मुलीसोबत खेळणारा तुमच्यातला बाप, ही दोन्ही रूपं आम्ही पाहिली. कसं खेळायचं हे शिकवतानाच कसं जगायचं हेही तुम्ही शिकवलं. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा हाहाकार, जवळच्या वाटणाऱ्या सेलिब्रिटींचं जाणं यामुळं देशात थोडा उदासीचा नूर आहे. सगळं काही सुरळीत होईल याची खात्री आहेच, पण असं वाटतं की लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद येण्यासाठी काहीतरी भारी घडलं पाहिजे, जे पाहायला दुःख, काळजी विसरून सगळा देश एकत्र येईल. तेव्हाच डोक्यात आलं तुम्ही पुन्हा स्टान्स घेतलात तर हे सगळं घडेलच की. माहीभाई, गेली 15 वर्षे तुम्हाला खेळताना पाहिले तरी अजूनही आमचं मन भरलं नाहीये. माझ्या सकट सगळ्या देशाला तुम्हाला पुन्हा खेळताना पाहायचं आहे. तुम्ही क्रीजवर उभे राहाल आणि माही मार रहा है म्हणत सगळा देश जल्लोष करेल. तुम्ही नेहमीसारखी झोकात मॅच फिनिश करून शांतपणे पॅव्हेलियनकडे याल. आम्ही भरल्या डोळ्यांनी हेल्मेटमधला तुमचा हसरा चेहरा डोळ्यात साठवू आणि सगळ्यांच्या मनात तेव्हा एकच गाणं वाजत असेल, अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई. दोडामार्ग बांधा राज्यमार्ग बनलाय जीवघेणा, बांधकाम खात्याचं अक्षम्य दुर्लक्ष.
आणि भाजपच्या माध्यमातून सोडवणार लोकांचे प्रश्न, संजू परब यांचा विश्वास. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरचे मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. ड्वाइट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. जय जवान जय किसान या मंत्रानं माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी हा देश पुन्हा केला उभा. याच शब्दांनी संकटांना भेदून कोकणातल्या कृषी क्रांतीचा झेंडा जाणार नभा. होय, कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी, कोकणच्या सुपीक भूमीत कृषी क्रांतीचं नवं बीज पेरण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे समृद्ध भविष्यासाठी एक नवं अभियान. कृषी क्रांती. विसरा वाट मुंबईची, करूया सेवा भूमातेची. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात होणार तज्ञांमार्फत शेतीचं सर्वेक्षण. भात, आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, बांबू आणि यासारख्या पारंपरिक पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न. नवे शेतकरी, नवे प्रयोग, सेंद्रिय शेती आणि अत्याधुनिक शेतीला मिळणार प्रोत्साहन. युवा आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा होणार पुरस्कारानं सन्मान. अत्याधुनिक शेती तंत्र, मार्केटिंग, शासकीय योजना आणि आपल्या प्रत्येक समस्येवर तज्ञांचं मार्गदर्शन आता मिळणार ऑनलाईन. कोरोना आणि लॉकडाऊन पेक्षा आपला गावच बरा. कृषी क्रांती हाच आता समृद्धीचा मार्ग खरा. कृषी क्रांती पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर.